हॅलो एव्हरीवन, नुकताच महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसचा मेन्सचा पेपर झालेले आहेत. मेन्समध्ये तुम्हाला माहिती आहे 14 ऑप्शनल आहेत. त्या 14 ऑप्शनलपैकी 2 ऑप्शनल तुम्हाला निवडून त्याचे पेपर द्यायचे असतात. आता हे जे काही 14 ऑप्शनल आहेत त्याच्यामध्ये जे काही सिलेक्टेड ऑप्शनल आहेत त्याच्यामध्ये आपण त्याच्या संदर्भातले जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चनवर आपण आज डिस्कशन करणार आहोत. त्याच्यामध्ये आज आहे तो म्हणजे झुलॉजी. जर आपण आता आज आपलं जे डिस्कशन आहे ते प्रामुख्याने युपीएससीचा जो काही पेपर्स आहेत, युपीएससी जे काही क्वेश्चन्स आहेत आणि एमपीएससीने आता विचारलेले जे काही क्वेश्चन्स आहेत, एमपीएससीची पहिलीच एक्झाम आहे म्हणून त्याच्यामुळे पहिलाच पेपर आपल्याजवळ आहे. एमपीएससीने विचारलेले क्वेश्चन्स आणि युपीएससीने विचारलेले क्वेश्चन्स याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, कशा पद्धतीची डिफिकल्टी आहे, सोपे आहेत, कशा पद्धतीने कॉपी पेस्ट केलेले आहेत, या सर्व गोष्टी आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आता झुलॉजी ऑप्शनल संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. झुलॉजी ऑप्शनल आता हा 11 मे 2025 रोजी पेपर झालेला आहे. हा 2024 ची एक्झाम होती है ना. आता हा जो पेपर आहे हा पेपर तुम्हाला माहिती आहे की 3 तास त्याला वेळ असतो. इंग्लिशमध्ये तो घेतला जातो, मराठीमध्ये आणि काही आता बऱ्याच साऱ्या अफवा आहेत की मराठीमध्ये होणार आहे. एमपीएससी सर्व एमपीएससीचे काही जेवढ्या काही स्ट्रीम्स आहेत, इंजिनिअरिंग पण, फॉरेस्ट पण, ऍग्रिकल्चर पण मराठीत होणार असं काही नाही. ते युपीएससीच्या पद्धतीने ह्या इथं पण इंग्लिशमध्येच असणार आहेत. 200 मार्क्स आहेत आणि कन्व्हेन्शनल म्हणजे काय रिटर्न मध्ये तुम्हाला तो द्यायचा आहे. आता हा जो पेपर आहे हा पेपर आपल्याला पहिल्यांदा झाला आहे, तुम्हाला वारंवार मी सांगतोय, कारण माहितीये का आपला जो एकच पेपर आपल्याला हा आहे आणि कशा पद्धतीचा विचारलेला आहे, युपीएससीचे क्वेश्चन कसे आहे आणि त्याचे क्वेश्चन कसे आहेत, कशा पद्धतीने युपीएससीचे क्वेश्चन कॉपी पेस्ट केलेले आहे, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथं सांगणार आहे. हे त्याच्या संदर्भातलं पहिलं पेज आहे. या पेजवर तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, पेपर स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन आहेत, त्या इन्स्ट्रक्शन वाचायचे आहे आणि तुम्हाला हे पहिले मी तुम्हाला समजून सांगितलेलंच आहे. ठीक आहे. आता हा पहिलाच क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला एकूण 7 क्वेश्चन त्यांनी दिलेले आहेत आणि 7 पैकी तुम्हाला 5 सॉल्व्ह करायचे आहेत. 7 पैकी 5 सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे ते क्वेश्चन त्यांनी दिलेले अशा पद्धतीने दिलेले आहेत. आता क्वेश्चन काय आहेत आणि कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले आहेत आणि कशा पद्धतीने ते कॉपी पेस्ट केलेले आहे, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता पहिलाच क्वेश्चन आहे पॉलिमॉर्फिझम इन सिलेंट्रिक्स. दुसरा क्वेश्चन आहे टाइप ऑफ स्केल इन पायसेस. ओझोन डिप्लिशन लेअर तिसरा क्वेश्चन आहे. चौथा बायोलॉजिकल रिदम आहे. 5वा पर्ल कल्चर आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन द नल हायपोथेसिस. नल हायपोथेसिस 6वा क्वेश्चन आहे आणि स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रो म्हणजे एसीएम याच्यावर हा 7वा क्वेश्चन विचारलेला आहे. एकूण 7 क्वेश्चन विचारलेले आहेत. आता याला 1 बाय 1 आपण पाहू की कशा पद्धतीने युपीएससीचे क्वेश्चन यांनी कॉपी पेस्ट केलेले आहेत. बघा, आता हा पहिलाच क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन कशा आहे, पॉलिमॉर्फिझम इन सिलेंट्रिट्स. आता पॉलिमॉर्फिझम इन सिलेंट्रेट, पॉलिमॉर्फिझम इन हायड्रोझोआ, पॉलिमॉर्फिझम इन निडारिया म्हणजे सिलेंट्रेट्स, पॉलिमॉर्फिझम है ना इन सिलेंट्रेट्स. सिलेंट्रेट संदर्भात बोलतो आपण, निडारिया संदर्भात बोलतो आपण, त्याच्या पॉलिमॉर्फिझम संदर्भात बोलतोय. म्हणजे काय आहे, तुम्हाला इथून तो कॉपी पेस्ट झालेला हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला इथून कॉपी पेस्ट झालेला दिसतो. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन जो आहे तो कशावर आहे, टाइप ऑफ स्केल इन पायसेस. आता पायसेस संदर्भात आहे. स्केल इन पायसेस, स्केल बोनी स्केल इन पायसेस, टाइप ऑफ डर्मल स्केल्स है ना, स्केल इन पायसेस. मग काय केलेलं आहे, हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला या इथून विचारलेला टाइप स्केल इन फिशेस, इथून तुम्हाला तो कॉपी पेस्ट झालेला दिसतोच. हे होतं एक. त्याच्यानंतर काय आहे, तिसरा क्वेश्चन आहे ओझोन लेअर डिप्लिशन. ओझोन लेअर डिप्लिशन कुठं आहे, ओझोन लेअर त्याचं डिस्ट्रक्शन आहे, ओझोन लेअर इम्पॅक्ट आहे, ओझोन लेअर डिग्रेडेशन आहे, आणखी काय आहे ओझोन लेअर डिप्लिशन. बघा, हा क्वेश्चन तुम्हाला इथून ऍज इट इज कॉपी पेस्ट दिसतो तुम्हाला. ओझोन होल आहे है ना, मग हा 2018चा क्वेश्चन तुम्हाला कॉपी पेस्ट दिसतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बायोलॉजिकल रिदम. आता बायोलॉजिकल रिदम डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे. 2005 आणि 2015 याच्यामध्ये बायोलॉजिकल रिदम हा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन तिथून पाहायला मिळतो. म्हणजे हे क्वेश्चन त्यांनी कॉपी पेस्ट केलेले आहेत ऍज इट इज, थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे, पण जी लेवल बघितली तर लेवल सेम आहे. युपीएससीचा लेवलचा पेपर हा एमपीएससीचा पण आहे. म्हणजे काय आहे की तुम्ही भविष्यात हे जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन तुम्ही रेफर करू शकता. क्वेश्चन युपीएससीचे क्वेश्चन एमपीएससी मध्ये रेफर करू तुम्ही शकता, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे पर्ल कल्चरवर. पर्ल कल्चरवर काय विचारलेलं आहे, पर्ल कल्चर ऍज इट इज. हे 2 क्वेश्चन तुम्हाला इथून कॉपी पेस्ट झालेले दिसतात. नंतर आहे नल हायपोथेसिस. नल हायपोथेसिसचा क्वेश्चन आहे का, एक्स डेफिनेटली नल हायपोथेसिसचा क्वेश्चन तुम्हाला इथून डायरेक्ट विचारलेला आहे. नल हायपोथेसिस आहे, नल हायपोथेसिस 8 मार्काचा क्वेश्चन तिथून विचारलेला आहे. सेम आहे एसईएम, सेम वर क्वेश्चन विचारलेला आहे की डेफिनेटली सेम वर आहे, सेम टेम मध्ये है ना. सेम वर 8 मार्काचा क्वेश्चन विचारलेला आहे. हाच क्वेश्चन त्यांनी इथून कॉपी पेस्ट केलेला आहे. फक्त काय आहे, फुल फॉर्म दिलेला आहे, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हटलेला आहे, इथं एसीएम 8 मार्काचं म्हटलेलं आहे. बरेच ठिकाणी क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की काय इथून तो क्वेश्चन घेतलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे की यांनी कॉपी पेस्ट केलेले आहे क्वेश्चन, तिथून घेतलेले आहेत, काही थोडंसं मॉडिफिकेशन करून क्वेश्चन विचारलेले आहेत. मग सेम दर्जा आहे, त्याच्यामुळे तुम्ही क्वेश्चन सेम इथून रेफर केले पाहिजे. युपीएससी क्वेश्चन आहे युपीएससी पद्धतीने. आता क्वेश्चन नंबर 2 आहे
आणि 2 मध्ये कसे तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये लॉंग क्वेश्चन आहेत, मोठे क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये एक 2 लॉंग क्वेश्चन असतात आणि एक जो आहे तो शॉर्ट असतो. शॉर्ट क्वेश्चन आहे 10 मार्कासाठी. ही शॉर्ट नोट आहे, हे लॉंग क्वेश्चन 2 आहे तुम्हाला. आता हा पहिलाच क्वेश्चन आहे कंपॅरेटिव्ह अकाउंट ऑफ युरोजेनायटल सिस्टम ऑफ मेल लिओ आणि मेल फ्रॉग. हा कंपॅरेटिव्ह फिजिओलॉजीचा क्वेश्चन आहे, तिथून तो क्वेश्चन विचारलेला आहे. आता हा कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारलेला आहे, आता कंपॅरेटिव्ह जे काही फंक्शनल अॅनाटॉमी आहे त्याचा हा क्वेश्चन आहे. आता तो क्वेश्चन तुम्हाला इथं पाहायला मिळतो. हेनले आहे, टाईप ऑफ किडनी आहे, इथं आहे बघा. राईट अ कॉन्शियस अकाउंट ऑफ वेल लेवल डायग्राम ओनली मेल युरोजेनायटल सिस्टम ऑफ मेल लिओ आणि मेल फ्रॉग. हा क्वेश्चन तुम्हाला इथून कॉपी पेस्ट झालेला दिसतो है ना. हा क्वेश्चन तुम्हाला इथून कॉपी पेस्ट झालेला आहे. कोणता? हा 2010चा क्वेश्चन तुम्हाला इथं आहे. म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13 याच्यातले क्वेश्चन त्यांनी मोस्ट ऑफ द काय आहे डाउनलोड केले असेल, तिथून तो कॉपी पेस्ट केलेले आहेत. मग इथून क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतो तो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा दुसरा क्वेश्चन आहे पॉप्युलेशन है ना. पॉप्युलेशन संदर्भात आहे. राईट अ ब्रीफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉप्युलेशन, ऍड अ नोट ऑन पॉप्युलेशन स्टॅबिलिटी. याच्या संदर्भातला विचार क्वेश्चन आहे. स्टेबिलायझेशन पॉप्युलेशन है ना. क्वेश्चन काय आहे? डिफाईन पॉप्युलेशन है ना. पॉप्युलेशन डिफाईन करा म्हणतो. डिफाईन पॉप्युलेशन, आउटलाईन द सायलियंट पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक, ऍड अ नोट ऑन द पॉप्युलेशन स्टेबिलायझेशन है ना. मग अशा पद्धतीचे पॉप्युलेशन स्टेबिलायझेशन, ब्रीफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉप्युलेशन कॅरेक्टरिस्टिक विचारलेले आहेत. अशा पद्धतीनं 2016चा क्वेश्चन आणि बरेच सारे क्वेश्चन त्याच्या संदर्भातले आहेत. म्हणून काय आहे, हा त्याच्या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला इथं पाहायला मिळतो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे काय, व्हॉट इज द सिग्निफिकंट रोल ऑफ हार्मोन अँड फेरोमोन इन अॅनिमल बिहेवियर. आता रोल ऑफ हार्मोनचा जो अॅनिमल बिहेवियर संदर्भातला आहे, अॅनिमल है ना, ब्रीक अकाउंट ऑफ हार्मोन इथून घेतलेला आहे, फेरोमोन इथून घेतलेला आहे. मग त्याचं कॉम्बिनेशन करून त्यांनी एक क्वेश्चन इथं बनवलेलं आहे. मग हे जे क्वेश्चन्स आहेत इथे अशा पद्धतीने त्यांनी तिथून, मग तुम्ही हे क्वेश्चन पेपर तुम्ही रेफर करू शकता. हे जे क्वेश्चन पेपर आहे युपीएससी रेफर केल्यानंतर तुम्हाला हे क्वेश्चन सहज डील होतात है ना, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर क्वेश्चन कोणता आहे, फेरोमोनचा हे झालेला आहे है ना, हार्मोन फेरोमोनच्या संदर्भातला हा क्वेश्चन इथं झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे 3, क्वेश्चन नंबर 3. गिव्ह जनरल फीचर ऑफ एव्स, हाऊ स्केलेटल सिस्टम हेल्प इन फ्लाइट अडॅप्टेशन ऑफ बर्ड, इलुस्ट्रेट युअर आन्सर विथ डायग्राम संदर्भात तुम्हाला सांगितलंय. त्याच्यानंतर कोणता क्वेश्चन आहे, आता हा जो क्वेश्चन आहे, डिफाईन इन्फेक्शियस डिसीजेस, डिस्क्राइब द कॉझिटिव्ह एजंट, सिम्पटम्स, ट्रान्समिशन डायग्नोसिस अँड कंट्रोल मेजर ऑफ कोविड-19. आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला युपीएससी मध्ये पाहायला मिळणार नाही. युपीएससीच्या सिलेबसमध्ये कोविड-19 नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एमपीएससीचा जो काही ऑप्शनल आहे झुलॉजी, याच्यामध्ये पण हा टॉपिक नाही आहे. मग हा जो टॉपिक आहे हा त्यांनी एक्स्ट्रा ऍड केलेला आहे फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये फक्त. त्याच्यामुळे काय आहे, हा तुम्हाला क्वेश्चन आणि याच्या संदर्भातले क्वेश्चन तुम्हाला मिळणार नाही. मग हा क्वेश्चन काय, हा यावेळेस तयार झाला, त्याच्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन, आता कोविड-19ची खूप मोठी लाटच येऊन गेली होती, त्याच्यामुळे काय आहे, त्याच्यावर तो क्वेश्चन बनणार होता आणि आपल्या सिलेबसमध्ये स्पेशली मेन्शन आहे, त्याच्यामुळे तो विचारलेला गेलेला आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज अ सेंट्रल टेंडन्सी, हा स्टॅटिस्टिक्सचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर बायोस्टॅटिस्टिक्सचा क्वेश्न आहे. आणि देअर व्हॉट आर द इम्पॉर्टन्स अँड मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, याच्याबद्दल क्वेश्चन आहे. हा जो तिसरा क्वेश्चन आहे, आता कशा पद्धतीचा विचारलेला आहे, एव्हच्या संदर्भात. आता एव्हच्या संदर्भात जनरल फीचर्स विचारलेले आहेत है ना. फ्लाईट अडॅप्टेशन संदर्भात विचारलेला है ना. काय आहे, अडॅप्टेशन इन बर्ड्स, फ्लाईट अडॅप्टेशन इन बर्ड्स आणि जनरल फीचर्स विचारलेले आहेत. त्याचे जनरल फीचर्स आणि त्याचे फ्लाईट अडॅप्टेशन, स्केलेटल सिस्टम विचारलेला आहे. मग तुम्हाला याच्या फ्लाईट अडॅप्टेशन संदर्भात कुठे पाहायला मिळते, आता इथं आहे है ना. मॉर्फॉलॉजिकल, अनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन ऑफ फ्लाईट इन बर्ड्स. आता हा तुम्हाला इथून क्वेश्चन पाहायला मिळतो. आणि थोडेसे चेंजेस केले, थोडेसे तुम्हाला चेंजेस तिथं पाहायला मिळतात. डिफाईन इन्फेक्शियस, आता कोविड-19चा तो क्वेश्चन तुम्हाला सांगितलाच आहे है ना, त्याच्यामुळे तो नाही आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज अ सेंट्रल टेंडन्सी, व्हॉट इज ब्रीफ अकाउंट ऑफ मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, व्हॉट आर द इम्पॉर्टन्स अँड मेजर फीचर्स है ना. तिथून तुम्हाला व्हॉट इज मीन बाय मेडोनमेंट, ठीक आहे. व्हॉट डिस्कस द सुटेबल एक्झाम्पल, डिस्क्राइब द मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, हा एक क्वेश्चन आहे. मेजर म्हणजे त्याच रिलेटेड थोडेसे त्या रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला सेंट्रल टेंडन्सीचे पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही इथून थोडंसं मॉडिफिकेशन करून क्वेश्चन त्याने तो विचारलेला आहे. हा तिसरा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे चौथा, क्वेश्चन नंबर 4. आता हा क्वेश्चन कशावर आहे,
प्रॉन्स आहेत, कॉक्रोच आहे आणि स्कॉर्पिओन याच्या संदर्भात आहे. आता हा आर्थ्रोपोड्सचा क्वेश्चन विचारलेला आहे. आर्थ्रोपोड्सवर प्रॉन्स आहेत, कॉक्रोच आहे है ना, त्याच्यानंतर काय आहे, स्कॉर्पिओ आहे. आता या संदर्भातलं आपलं बुक आहे है ना, तुम्हाला आपल्या ऍपवर तुम्हाला याची पीडीएफ पण पाहायला मिळेल. हे जे काही क्वेश्चन्स आहेत या क्वेश्चनची पीडीएफ आहेत, टॉपिक वाईज लावलेले आहेत, प्रत्येक टॉपिकचे आहेत, टॉपिकच्या पॉईंट सहित तुम्हाला ते दिलेले आहेत, तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. रेझोनन्स सायन्सचं, झुलॉजी ऑप्शनलचं ही पीडीएफ पण पाहायला मिळेल. मे बी मार्केटमध्ये पण तुम्हाला पाहायला मिळू शकतात. ठीक आहे. आता हे जे काही क्वेश्चन्स आहेत, हा क्वेश्चन कुठून विचारलेला आहे, विथ द लेबल डायग्राम आहे ना. मग इथून त्यांनी प्रॉनचा आहे, स्कॉर्पिओचा आहे आणि कॉक्रोचचा आहे, याचं मिक्सचर करून त्यांनी क्वेश्चन बनवलेला आहे. हा क्वेश्चन तुम्ही इथून तुमचा तो डील होतो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ पायरिला परपेच्युआ आणि सिटोप्लस ओरायझी. आता हा एक शुगर केन आणि जे काही राईस आहे याच्या संदर्भातले जे काही दोन पेस्ट आहेत, या संदर्भात, त्या पेस्ट संदर्भात तो क्वेश्चन आहे है ना. शुगर केन पेस्ट आहे ना, पायरिला परपेच्युला आणि सिटोप्लस ओरायझी आहे. सिटोप्लस ओरायझीचे क्वेश्चन हे पाहायला मिळतात तुम्हाला. शुगर केन आहे ना, हे क्वेश्चन तुम्हाला इथून है ना. इम्पॅक्ट संदर्भात व्हॉट इज द इम्पॅक्ट काय आहे, मग तुम्हाला इथं त्याचे ते इम्पॅक्ट पाहायला मिळतात. सिटोप्लस ओरायझी इथून तुम्हाला क्वेश्चन आहे तो है ना, इथून तुम्हाला तो क्वेश्चन विचारलेला आहे. मग हे क्वेश्चन्स आहेत, या संदर्भातले क्वेश्चन तुम्हाला खूप सारे क्वेश्चन अशा संदर्भातले क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात. व्हॉट इज द इम्पॅक्ट झाला है ना. त्याच्यानंतर राईट अ प्रिन्सिपल ऑफ स्पेक्ट्रोमेट्री. आता स्पेक्ट्रोमेट्री संदर्भात क्वेश्चन विचारलेला आहे, स्पेक्ट्रोफोटोमेट्री संदर्भात क्वेश्चन आहे. आता त्याच्या प्रिन्सिपल संदर्भात विचारलेला, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ स्पेक्ट्रोमेट्री. मग हा क्वेश्चन तुम्हाला तिथून पाहायला मिळतोय आणि त्याचे की चॅलेंजेस वगैरे त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं ऍड करून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे. पाचवा क्वेश्चन काय आहे, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रिया संदर्भात, आता हे मायटोकॉन्ड्रियाचे युपीएससीचे क्वेश्चन्स आहेत है ना. मग स्ट्रक्चर अँड फंक्शन आहे, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला इथूनच क्वेश्चन पाहायला मिळतो. मग हे पण क्वेश्चन कॉपी पेस्ट किंवा थोडेसे मॉडिफिकेशन करून तुम्हाला दिलेले आहेत. राईट अप पेडिग्री अनालिसिस संदर्भात क्वेश्चन आहे. पेडिग्री अनालिसिस संदर्भात हा क्वेश्न आहे. हा तुम्हाला इथून पेडिग्री अनालिसिसचा क्वेश्चन तुम्हाला इथं पाहायला मिळतात. मग हे युपीएससी पेडिग्री अनालिसिस संदर्भात युपीएससी क्वेश्चन आहेत. मग डाऊन सिंड्रोम आहेत, क्लिनफिल्टर सिंड्रोम आहे, सिकल सेल अॅनिमिया आहे. आता सिकल सेल अॅनिमिया संदर्भात हा क्वेश्चन आपला होता. मग सिकल सेल अॅनिमिया कुठं आहे का, इथं सिकल सेल अॅनिमिया आहे है ना. पेडिग्री अनालिसिस संदर्भातला आहे. व्हॉट इज फॉलोइंग जेनेटिक डिसऑर्डर्स, एक्सप्लेन द इलस्ट्रेटिव्ह हेरिडिटी डिसीज आहे ना. पेडिग्री अनालिसिस सुटेबल एक्झाम्पल, मग एक्झाम्पल कोणते 3 दिलेले आहेत. डिस्क्राईब द डार्विन्स थ्योरी ऑफ नॅचरल सिलेक्शन है ना. नॅचरल सिलेक्शन संदर्भात डार्विनची थ्योरी काय आहे, मग इथं नॅचरल सिलेक्शन, व्हॉट इज नॅचरल सिलेक्शन आणि त्या संदर्भातली जी थ्योरी आहे ती एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यानंतर काय आहे, ग्लायकोलिसिस, एक्सप्लेन द ब्रीफ इन ग्लायकोलिसिस, डिस्टन्स बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल, डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ ग्लायकोलिसिस. म्हणजे बरेच सारे क्वेश्चन एक्सप्लेन इन द ग्लायकोलिसिस, मग हे तुम्हाला इथं पाहायला मिळतं. डिस्क्राईब अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ स्पर्म्स है ना. स्पर्म म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसवर तो क्वेश्चन होता. स्पर्मॅटोजेनेसिसवर क्वेश्चन विचारलेला आहे, तो स्पर्मॅटो है ना. इथं काय आहे, स्पर्मॅटोजेनेसिस, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस, मग ती तुम्हाला स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस सांगायची होती. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे एजिंगवर. व्हॉट इज एजिंग, एक्सप्लेन द इम्पॉर्टंट मॉर्फॉलॉजिकल, सेल्युलर अँड फिजिओलॉजिकल चेंजेस इन एजिंग. मग हा क्वेश्चन इथून विचारलेला, एजिंगचा क्वेश्चन होता तो तुम्हाला क्वेश्चन इथून विचारलेला आहे. एजिंगवर क्वेश्चन होता तो तुम्हाला युपीएससीचे एवढे क्वेश्चन त्याच्यावर आलेले आहेत ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, स्ट्रक्चर ऑफ लिपिड बायलेयर अँड मेम्ब्रेन प्रोटीन डिफ्युजन. मग लिपिड प्लाझ्मा मेम्ब्रेन खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या संदर्भात, लिपिड बायलेयरच्या संदर्भात पण खूप सारे क्वेश्चन तुम्हाला तिथं पाहायला मिळतील है ना. लिपिड मॉलिक्यूल मेंटेनिंग फ्लुइडिटी मेम्ब्रेन्स, असे बरेच सारे क्वेश्चन तुम्हाला आहे. लिपिड फ्लुइडिटी आहे है ना. मग लिपिडच्या संदर्भात क्वेश्चन आहे. मग तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेनचा, आणि हे आपण लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पण घेतलेले आहे है ना. डिटेलमध्ये जेवढे काही टॉपिक आहेत हे पूर्ण डिटेलमध्ये विथ एक्झाम्पल्स तुम्हाला सर्व गोष्टी कव्हर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, पहिला हेलिकल मॉडेल है ना. मग तुम्हाला हे डीएनएचे जे काही मॉडेल आहे, वॅटसन आणि क्रिकचं जे मॉडेल आहे ते हेलिकल मॉडेल तुम्हाला इथं है ना, डबल हेलिकल मॉडेल तुम्हाला इथं पाहायला मिळतं. व्हॉट इज अ म्युटेशन, काय आहे, व्हॉट इज अ इंड्यूस म्युटेशनचे प्रकार आहेत है ना. व्हॉट इज म्युटेशनचे वेगवेगळे प्रकार, तुम्हाला हे सर्व तुम्हाला म्युटेशनच्या टॉपिक आणि हे त्याच्या संदर्भातले बरेच सारे क्वेश्चन तिथं आहेत. एक्सप्लेन एन्झाईम क्लासिफिकेशन विथ सुटेबल एक्झाम्पल है ना. हे एन्झाईम दिलेले आहेत आणि हे खूप सारे एन्झाईम्सवर, हे नाही याच्यापेक्षाही जास्त क्वेश्चन तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. ठीक आहे. डिस्क्राईब द अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ फॉर्मेशन. आता हे नेफ्रॉन संदर्भातले खूप सारे क्वेश्चन तुम्हाला तिथं दिलेले आहेत.
व्हॉट इज अ प्लासेंटा, आता हे प्लासेंटावर क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर काय, डिस्क्राईब द हार्डी वेबिंग इक्वेशन, हे हार्डी वेबिंगवर युपीएससीने विचारलेले क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर 8वा क्वेश्चन काय, डिस्क्राईब द डिटेल स्ट्रक्चर आता मी हे तुम्हाला फास्ट सांगतो, का बरं काय माहिती का, आपल्याला हेच जाणून घ्यायचं की युपीएससी हे क्वेश्चन रेफर करते का, तर डेफिनेटली काय आहे, टेस्ट टू बेबी संदर्भात क्वेश्चन आहेत. मग इन विट्रो फर्टिलायझेशन तुम्हाला इथं क्वेश्चन दिलेले आहेत. मग आता हे जे काही 8 क्वेश्चन आहेत हे युपीएससीने तुम्हाला तिथं दिले. युपीएससीच्या सिलेबसमध्ये हे जे काही क्वेश्चन तुम्ही आहेत हे क्वेश्चन रेफर केल्यानंतर तुम्हाला हे सर्व गोष्टी तुम्हाला काय आहेत, हेच क्वेश्चन तुम्हाला नंतर रिपीट होताना दिसणार. समोरची जी एक्झाम येणार आहे 2025-26 मध्ये, त्या एक्झाम मध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. 25 मध्ये होईल किंवा 26 मध्ये होईल. त्यामध्ये पण तुम्ही काय केलं पाहिजे की हे जे क्वेश्चन पेपर आहेत हे क्वेश्चन पेपर तुम्ही, हे जे क्वेश्चन आहेत आणि हे आपले ऍपवर उपलब्ध आहेत. आपली याची झुलॉजी ऑप्शनलची बॅच पण आहे, बॅच कम्प्लीट आहे, तुम्ही ती परचेस पण करू शकता. त्याच्यामुळे हे क्वेश्चन तुम्ही तिथून रेफर करा, क्वेश्चनला तुम्ही रिलेट करा, लेक्चरला व्यवस्थित पद्धतीने बघा. लेक्चर बघितल्यानंतर तुमचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होऊन जाते. त्याच्यानंतर क्वेश्चनचं अनालिसिस होऊन जातं. तिथंच क्वेश्चन मी सुरुवातीला सांगत पण असतो आणि क्वेश्चनच्या बेसिसवर पूर्ण लेक्चर बनवलेले आहेत. मग काय आहे, युपीएससीचे क्वेश्चन्स एमपीएससी फॉलो करताय, कॉपी पेस्ट करताय. मग याचा अर्थ काय आहे, आपल्याला युपीएससीला फॉलो केलं पाहिजे. युपीएससीला फॉलो केल्याशिवाय आपल्याला पर्याय उरणार नाही. त्याच्यामुळे काय आहे, त्याचे क्वेश्चन म्हणजे आपले क्वेश्चन आहेत आणि भविष्यात तेच रेफर करून तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता. मग इथं मला सांगायचं एवढंच होतं की काय आहे, हे क्वेश्चन तिथून कॉपी पेस्ट केलेले आहेत, कशा पद्धतीचे ते तुम्हाला तिथे दाखवलेले आहे. थोडं स्लाइटली मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, मग ह्याच गोष्टी तुम्हाला इथं सांगायच्या होत्या. मी असं हे प्रत्येक पेपरचं करणार आहे, प्रत्येक ऑप्शनचं करणार आहे. त्याच्यामुळं मुलांना क्वेश्चन पण समजतील, क्वेश्चन पण दिसतील. आता बरेच साऱ्या मुलांना माहिती पण नाही की आयोगाने ते क्वेश्चन दिलेले आहेत. मग काय आहे, आता मी ते शेअर केलेली आहे पीडीएफ याच्यावर टेलिग्रामवर, पण तरी पण टेलिग्राम तुम्ही जॉईन करा. रेझोनन्स आयचं टेलिग्राम आहे, सोबतच तुम्ही युट्यूब चॅनल पण आहे आपलं, त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता. आणि ह्या व्हिडिओ तो सेव्ह करून ठेवा, तुम्हाला हे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात. या पद्धतीने तुम्ही ते रेफर केलं पाहिजे. थँक्यू, धन्यवाद.